नमस्कार. नवनाथ भक्तिसार ग्रंथामधली एक अशी विलक्षण गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. विचार करा, प्रचंड दैवी शक्ती, पण तीच शक्ती जेव्हा एका अनपेक्षित क्षणी अगदी नकळतपणे नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा काय होतं? जेव्हा सामर्थ्याला जबाबदारीची जोड नसते, तेव्हा काय घडू शकतं? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या कथेत. हाच या कथेचा मूळ प्रश्न आहे. एखादी दैवी शक्ती जी मुळात जीवनदान देण्यासाठी आहे, तीच शक्ती चुकून अपघाताने एका नवीन जीवाला जन्म देऊ शकते का? विचार करा, काय होत असेल जेव्हा असं काहीतरी घडतं? चला तर मग या अद्भुत आणि तितक्याच रंजक कथेत आपण शिरूया आणि पाहूया की पुढे नेमकं काय घडलं. तर एक महान विद्यार्थी, गोरक्षनाथांचं अफाट ज्ञान. या कथेचे जे नायक आहेत ते म्हणजे गोरक्षनाथ. आता गोरक्षनाथ म्हणजे फक्त एक साधू नाही, तर ते एक महान विद्यार्थी होते. आपल्या गुरूंकडून त्यांनी इतक्या दैवी कला आणि शास्त्र आत्मसात केली होती की त्यांची प्रतिभा आणि शक्ती खरं तर अतुलनीयच होती. आता त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती किती होती याचा जरा विचार करा. वेदांवर त्यांचं पूर्ण प्रभुत्व होतं. अस्त्रविद्या म्हणजे मोठमोठी शस्त्र चालवण्याचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. इतकंच नाही तर ज्योतिष, काव्य, संगीत आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनदायी संजीवनी मंत्र, हा मंत्र वापरून ते मृतांनाही जिवंत करू शकत होते. या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांना श्रीराम आणि गणेशासारख्या देवांचे आशीर्वादही लाभले होते. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांच्याकडे नवनिर्मिती करण्याची जेवढी शक्ती होती तेवढीच विनाश करण्याचीही होती. एक अनपेक्षित निर्मिती, लहान मुलांच्या खेळाला एक अनपेक्षित वळण मिळतं. आता जरा डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. एक शांत दुपार आहे. गोरक्षनाथ एका झाडाखाली बसून आपल्या मंत्रांचा सराव करत आहेत आणि त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर काही लहान मुलं आपापल्याच विश्वात मातीत खेळण्यात अगदी दंग झाली आहेत. सगळं वातावरण एकदम शांत, साधं आणि निरागस आहे. आणि याच शांत क्षणी सगळं काही बदलून जातं. खेळता खेळता ती मुलं गोरक्षनाथांजवळ येतात आणि एक अगदी निरागस मागणी करतात. म्हणतात, आमच्या खेळण्यातल्या गाडीसाठी एक मातीचा सारथी बनवून द्याल का? गोरक्षनाथही हसून होकार देतात. ते माती घेतात आणि एक सुंदर लहानशी मूर्ती घडवायला लागतात. पण मूर्ती घडवताना त्यांचं मंत्रपठण सुरूच असतं आणि त्यांच्या तोंडून नकळतपणे, अगदी सहजपणे तोच शक्तिशाली संजीवनी मंत्र बाहेर पडतो. आणि मग तो मंत्र त्या मातीच्या मूर्तीमध्ये प्रवेश करतो आणि क्षणात ती मातीची निर्जीव मूर्ती मांस आणि रक्ताच्या देहात बदलते आणि एका लहान बाळासारखी रडू लागते. अज्ञाताची भीती. चमत्काराला चक्क राक्षस समजण्यात आलं. आता खरं तर हा एक चमत्कार होता, बरोबर, पण यानंतर जे घडलं ते या चमत्काराला अजिबात साजेसं नव्हतं. या दैवी निर्मितीकडे आश्चर्याने नाही तर प्रचंड भीतीने पाहिलं गेलं. एका क्षणात तिथली सगळी शांतता भंग पावली आणि तिचं रूपांतर झालं गोंधळात आणि दहशतीत. ती लहान मुलं, त्यांनी ते जिवंत झालेलं बाळ पाहिलं आणि ती इतकी घाबरली की त्यांना वाटलं गोरक्षनाथांनी मातीतून भूत तयार केलाय. आणि मग एकच गलका झाला, पळा पळा येथून या, असं ओरडत ती सगळी मुलं जीव घेऊन तिथून पळून गेली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त ती लहान मुलंच नाही, तर स्वतः गोरक्षनाथ सुद्धा घाबरले. आपल्याच हातून आपल्याच शक्तीने काय घडले या धक्क्याने ते इतके हादरले की ते स्वतःच तिथून पळून गेले आणि एकांतात जाऊन लपून बसले. बघा, इतके मोठे योगी, पण त्या क्षणी त्यांची गोंधळलेली मानवी बाजू दिसून येते. गुरूंचं ज्ञान आणि मच्छिंद्रनाथांचं आगमन. आता या सगळ्या गोंधळाच्या, भीती पसरलेल्या वातावरणात शांतता आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन प्रवेश होतो तो गोरक्षनाथांचे गुरु म्हणजेच मच्छिंद्रनाथांचा. आणि इथेच आपल्याला गुरु या शब्दाचा खरा अर्थ कळतो. गुरु म्हणजे जो अंधार दूर करून सत्याचा प्रकाश दाखवतो, जो गोंधळातून स्पष्टता आणतो. मच्छिंद्रनाथ तिथे फक्त शक्तीचं प्रदर्शन करायला नाही, तर शहाणपण आणि समज देण्यासाठी आले होते. तीच समज जी त्या क्षणी गोरक्षनाथांकडे नव्हती. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, ते लहान बाळ रडत होतं आणि एका कचऱ्याच्या ढिगावरवर एकटंच पडलं होतं. जिथे बाकी सगळे भीतीने पळून गेले होते, तिथे मच्छिंद्रनाथांनी अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी त्या भीतीचं मूळ शोधलं आणि त्या बाळाकडे पाहताच त्यांना त्याचं खरं स्वरूप क्षणात कळून चुकलं. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्या बाळाचं खरं रहस्य सगळ्यांसमोर उलगडलं. त्यांनी त्याचं नामकरण केलं गहिनीनाथ,
आणि त्यांनी सांगितलं की हा कोणी सामान्य जीव नाही, तर साक्षात नवनारायणांपैकी एक आहे. म्हणजे भगवान विष्णूच्या 9 मूळ अवतारांपैकी एक. बघा, जी एक अपघाती निर्मिती होती तिचं रूपांतर एका महान दैवी अवतारात झालं. बाळाला घर मिळालं. एका निपुत्रिक जोडप्यासाठी ही एक दैवी भेट ठरली. पण आता एक व्यावहारिक प्रश्न होता. या दैवी बाळाचं करायचं काय? एका अनपेक्षित घटनेतून जन्माला आलेल्या या जीवाला सांभाळणार कोण? पण यावरही मच्छिंद्रनाथांकडे एक अतिशय सुंदर आणि समर्पक तोडगा होता. त्याच गावात मधू नावाचे एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी कौशिका राहत होते. ते खूप धार्मिक होते, पण त्यांना एकच दुःख होतं. ते निपुत्रिक होते. संतान सुखासाठी ते आतुर होते. त्यांनी अनेक प्रार्थना केल्या होत्या. आणि जणू काही हा अनपेक्षित चमत्कार त्यांच्याच प्रार्थनेचं उत्तर म्हणून त्यांच्यासमोर आला होता. आणि मग मच्छिंद्रनाथांनी ते बाळ गहिनीनाथांना त्या ब्राह्मण जोडप्याच्या ओटीत घातलं. त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की आता हे बाळ तुमचंच आहे आणि याच्या संगोपनाची जबाबदारी तुमची आहे. पण जाता जाता मच्छिंद्रनाथांनी एक महत्वाची भविष्यवाणी केली. ते म्हणाले, ज्या गोरक्षनाथांमुळे या बाळाचा जन्म झाला आहे तेच गोरक्षनाथ ठीक 12 वर्षांनी परत येतील आणि याचे गुरु बनतील. या एका वाक्याने कथेला एक पूर्णपणे नवीन दिशा दिली आणि भविष्याची पायाभरणी केली. पश्चातापाचा मार्ग, शक्ती आणि जबाबदारीचा धडा. आता कथा पुन्हा फिरून गोरक्षनाथांकडे येतेय, ज्यांना आता आपल्याच हातून घडलेल्या गोष्टीचा आणि आपल्या शक्तीचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं होतं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या मनातील भीती दूर केली. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, ते काही भूतप्रेत नव्हतं. तू जो संजीवनी मंत्र जपत होतास त्याचाच तो परिणाम होता. ती तुझीच निर्मिती आहे. आणि इथेच मच्छिंद्रनाथांनी या संपूर्ण कथेचा सार सांगितला. त्यांनी समजावलं की केवळ विद्या असणं म्हणजे शक्ती किंवा ज्ञान असणं हे पुरेसं नाही. तुझ्याकडे विद्या आहे, पण त्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपस्येची म्हणजे एका आध्यात्मिक शिस्तीची गरज असते. ही शिस्तच तो गहाळ घटक होता. आणि या शिस्तीशिवाय विद्या फक्त गोंधळ निर्माण करते, संतुलन नाही. आणि म्हणूनच हेच हरवलेलं ज्ञान, ही शिस्त मिळवण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बद्रीनाथला तपश्चर्येसाठी जाण्याचा आदेश दिला. ही घटना त्यांच्यासाठी शिक्षा नव्हती, तर त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होती. गोरक्षनाथांची ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवते. तो प्रश्न म्हणजे, विद्येवर किंवा शक्तीवर नियंत्रण ठेवणारं शहाणपण नसेल तर त्या विद्येचा, त्या शक्तीचा उपयोग तरी काय? ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरं सामर्थ्य केवळ शक्ती मिळवण्यात नाही, तर ती शक्ती अत्यंत जबाबदारीने वापरण्याच्या शहाणपण